भीष्माने पळवून आणलेल्या, म्हणजे पळवा पळवीचं कारण त्यावेळेला होतं महाभारतामध्ये. त्या काशीच्या राजाच्या पुत्रीचा विवाह होता आणि भीष्म गेला ह्याचं लग्न करायला. चित्रांगण आणि विचित्रवीर, काय तुम्हाला माहिती आहे चांगलं, कदाचित नावं कमी जास्त होतील माझ्याकडं. हां, आणि ह्यांचं विचित्रवीर आणि चित्रांगद ह्यांच्या लग्नाचं वय झालं. मग आपला भीष्माचार्य आजन्म ब्रह्मचार्य राहणारा माणूस शेण गेला काशीच्या राजाच्या त्या मुलीकडं आणि तिन्ही मुली पळवून आणला त्यानं. म्हणजे पळवापळवी त्यावेळेला सुद्धा होते, लक्षात ठेवा. आणि या तिन्ही मुलीपैकी 2 मुलीने त्या चित्रांगद आणि विचित्रवीराशी लग्न केलं. आणि आंबा नावाची मुलगी होती, जरा पाणी घेऊन, आंबा नावाची जी मुलगी होती ती काही लग्न केलं नाही. तिनं सांगितलं माझं शाल्व राजाशी प्रेम आहे, मी काही लग्न करत नाही सांगितलं. आणि ह्या 2 राण्या अंबा अंबलिका यांचं चित्रांगद आणि विचित्रवीरचे लग्न झालं. पुढची कथा अजून गमतशीर आहे, तुम्हाला जर वेळ जाते. काय केलं माहिती आहे का, ते काही काळ गेल्यानंतर युद्धात म्हणा याच्यात म्हणा ते चित्रांगद आणि विचित्रवीर मरण पावले. आणि ह्या 2 होत्या अंबालिका, हे झाल्या विधवा, ह्यांना नव्हतं मूल. मग यांच्यापुढे पंचायत आली की आता हे वंश वाढवायचं कसं. मग वंश वाढवण्यासाठी त्यावेळेची जी मत्स्यगंधा होती, जी पूर्वी पराशर ऋषीची झोपून ती काढली होती, ते वेदव्यास तयार झाला. हिनं वेदव्यासाला बोलवले आणि सांगितले की ह्या 2 राण्या आहेत, ह्याला मुलं होण्याची गरज आहे. आता हे तर विधवा आहेत, त्यांचे नवरे वाढलेले आहेत, काय करायचं सांग म्हणले. काय करू नको म्हणले, आता तू यांचा समूह कर आणि यांना मुलं काढ म्हणून सांगितले. त्यावेळेला काय टेस्टी बुक वगैरे काय नव्हतं प्रकार, त्यामुळं त्यांनी असा प्रकार केला. आणि जी राणी डोळे झाकली, बघा कथा कशा आहे त्या महाभारतात दिलेली शाण्यानी. जी राणी संभोग करताना डोळे झाकली म्हणजे भीतीपोटे, तिला आंधळा धृतराष्ट्र झाला. आणि जी राणी थरथर कापली तिला तो पांडू झाला. आणि जी दासी होती, जी दासी, त्या दासीच्या पोटी विदूर झाला. मला सांगा आताच्या सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये हे बसतंय का हो. तरी परंतु त्यावेळेला ह्या व्यासानं असले उद्योग केले. आणि आपण म्हणायचं व्यासव सिस्टम जगत राहील आणि त्याचा आदर्श आम्ही घ्यायचा. का घ्यायचं कुकडे साहेब, तुम्ही जरा सांगत जावा मला. काय झालं, माझ्या मनामध्ये काही शंका असतात, नेहमी सांगतो तुम्हाला. तसं गणपतीची एक शंका आहे माझ्या मनामध्ये. गणपती त्या मळातनं गणपती पार्वती तयार केली, आंघोळीला गेली आणि महादेव आला. महादेवाचा बाप त्याला माहिती नव्हता गणपतीला, कारण ह्यो मळातनं तयार झाला होता, सांगाच्या मळातनं. म्हणजे पार्वतीला मळ किती असेल ह्याचा पण अभ्यास करा. आणि मग गणपती आल्यानंतर पार्वतीला त्याला महादेवाला जाऊ देऊ ना. महादेव म्हटलं तू कोण रे म्हटलं जाऊ देणारा. महादेवाला माहीत आहे की ही माझं अपत्य आहे आणि ह्या अपत्याला माहीत आहे ह्यो माझा बाप आहे. दोघांची चर्चा झाली, रंगलं, वाद रंगला. महादेवाने त्याचं काय शिर छाटून टाकलं. बरं एवढ्यावर तरी बसू नये का. पुन्हा तिथे खत्ती जात होता, त्याचं शिर कापलं, कॉम्प्रोमाइज झालं दोघं, पार्वती आणि महादेव. त्याचं मुटकं कापलं, त्या हातीचा बळी घेतला आणि त्या गणपतीला लावला. मला ह्या कथेत एकच सांगायचं तुम्हाला बरं का, ज्याला आपण म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्याची सर्वदा. कुठल्याही कार्यामध्ये विघ्न न आणणारा असा तो गणपती, असा त्याचा अर्थ आहे. मग मला सांगा ह्या गणपतीला स्वतःवर विघ्न आलं, याचं मुडकं छाटलं, ह्याला का कळलं नाही त्याचं, का पण विघ्न हरण केलं त्यानं. म्हणजे अशा गमतीशीर कथा ह्या महाभारतामध्ये लिहून ठेवलेत. आणि आम्ही म्हणायचं आम्हाला आमचा परंपरेचा अभिमान आहे. कशाचं डोंबला अभिमान आहे तुला. मारुतीनं उड्डाण करून ती कसं